आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धामुळे पुन्हा एकदा जगात तणाव निर्माण झालाय. जवळपास 20 दिवसांहून अधिकचा काळ लोटला असला तरी संघर्ष कमी होत नाहीये. अर्थातच याचा परिणाम जागतिक बाजारपेठांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 21व्या शतकामध्ये आपण पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आदी गोष्टींमध्ये प्रगतीचा उच्चांक गाठला. मात्र देशांतर्गत कलह, दोन राष्ट्रांमधील वाद, युद्ध या समस्यांच्या कचाट्यातून आपण अद्याप बाहेर आलेलो नाही. अनिश्चिततेचा काळ माथ्यावर घोंगावत असला तरी प्रत्येकाला आशा असते की हेही दिवस सरतील. इराणमधील युद्धाच्या सावटाखाली नवरोज सण साजरा होतोय. नेमकी या सणामागची आख्यायिका काय? यावर्षी इराणमध्ये हा सण कशा पद्धतीने साजरा करण्यात आलाय, जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. नवरोज हा शब्द नव म्हणजे नवीन आणि रोज म्हणजे दिवस अशा दोन पर्शियन शब्दांपासून बनलाय. नवरोज म्हणजे पारशी नववर्षाची सुरुवात ही माहिती तुम्हाला असेलच. मात्र त्याचा इतिहास हा जवळपास 3000 वर्ष जुना आहे. एका मान्यतेनुसार प्राचीन पर्शियाचा महान राजा जमशेद याने जगाला थंडी आणि विनाशापासून वाचवलं होतं. ज्या दिवशी त्याने सिंहासनावर बसून नवीन युगाची सुरुवात केली तो दिवस नवरोज म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणूनच या सणाला जमशेदी नवरोज असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं. निसर्ग चक्रानुसार हिवाळा संपून वसंत ऋतूचं आगमन होतं. या पार्श्वभूमीवर हा सण साजरा केला जातो. मंडळी, आपण सुद्धा काही दिवसांपूर्वी गुढीपाडव्याचा सण साजरा केला. दोन्ही संस्कृती वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत करतात. यातील साम्यस्थळांचाच विचार करायचा झाला तर आपल्याला असं लक्षात येईल की वैदिक आणि पर्शियन संस्कृतीमध्ये अग्नी या तत्वाला अत्यंत पवित्र मानलं जातं. 2009 साली युनेस्कोने नवरोज या सणाचा समावेश मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा या यादीमध्ये केला. तर 2010 साली संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय नवरोज दिन म्हणून घोषित केला. जगभरातील 30 कोटींहून अधिक लोक हा सण साजरा करतात. कोकेशस, मध्य आशिया आणि अगदी बाल्कनच्या काही भागांमध्ये सुद्धा नवरोज हा सण लोकांना एकत्र आणतो. केवळ पर्शियन समुदायच नव्हे तर कुर्द, अझेरी, ताजिक, तुर्कमेन, उझबेक, कझाक, किर्गिज, अफगाण अशा वेगवेगळ्या समुदायातील लोक हा उत्सव साजरा करतात. आता आपण या सणांमधल्या परंपरेची माहिती घेऊया. नवरोजच्या काही आठवडे आधी इराण आणि मध्य आशियात खानेतेकानी ही परंपरा पाळली जाते. या माध्यमातून परिसराची आणि माणसाच्या अंतरंगातील स्वच्छतेवर भर दिला जातो. नवरोजच्या आधी येणाऱ्या शेवटच्या बुधवारी चाहर शानबे सुरी हा उत्सव साजरा करतात. यामध्ये लोक रस्त्यावर छोट्या तर कधी मोठ्या शेकोट्या पेटवतात. आत्म्याच्या शुद्धीकरणासोबत ही प्रथा जोडलेली आहे. हाफ्त सीन ही नवरोज मधील सर्वात महत्वाची परंपरा. हाफ्त म्हणजे 7 आणि सीन म्हणजे पर्शियन वर्णमालेतील स अक्षर. एका टेबलावर स अक्षरावरून सुरू होणाऱ्या 7 वस्तू मांडल्या जातात. नवरोजचा उत्सव 13व्या दिवशी संपतो. याला सिजदा बेदार म्हणतात. या दिवशी लोक घरी न थांबता घराबाहेर निसर्गरम्य ठिकाणी जातात. इराण सोबतच पश्चिम आशियाची भूमी सुद्धा युद्धामुळे तापली आहे. 28 फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या युद्धामध्ये इराणमधले हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. तेहरानवर झालेल्या हल्ल्यामुळे अनेकांनी देशाच्या राजधानीत जाणं टाळल्याचं बोललं जात आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी इराणच्या बाजारपेठा नवरोजच्या पार्श्वभूमीवर गजबजलेल्या असतात. मात्र यावेळी युद्धामुळे चित्र काहीसं बदललं आहे. पारंपरिक खरेदी होत असली तरी त्यावर युद्धाचं सावट कायम आहे. यापूर्वी 80च्या दशकामध्ये सुद्धा जेव्हा इराण इराक युद्ध पेटलं होतं त्या काळात युद्धाच्या पडछायात नवरोजचा सण साजरा होत असे. युद्धामुळे जगभरात संघर्ष उफळून येतो. गटातटांमध्ये लोकांची विभागणी होते. मग अशात या सणावारांचं महत्व काय हा प्रश्न पडणं साहजिक आहे. परंतु याच काळात आपल्या संस्कृतीचं संचित आपल्याला दिशा देतं. मानवाच्या एकतेचं आणि मुक्तीचं तत्वज्ञान सांगतं. ऋतुचक्रानुसार विविध समुदायांमध्ये असे सण उत्सव साजरे केले जातात. तुम्हाला असे कुठले सण ठाऊक आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.